आयुर्वेदाने रोगाचा समूळ नाश होतो असं म्हणलं जातं. खरंच आहे का हो? यासाठीच आयुर्वेदाकडे खरं तर लोक वळतात. पण आयुर्वेद काय सांगते याविषयी? औषध फक्त 10% काम करतं आणि तुमची जीवनशैली किंवा दिनचर्या 90% काम करते. हे जर नाही सुधारलं तर आपण रोगातनं मुक्त होऊ का हो? शक्यच नाही. बऱ्याच वेळा माझ्या ओपीडीमध्ये रुग्ण ज्या वेळेला औषध घेऊन गेल्यानंतर माघारी येतात त्यावेळेला म्हणतात, डॉक्टर मला अजून काहीच फरक नाही, तर औषध बदलून देता का? मी त्यांना आवर्जून ही गोष्ट सांगतो, औषध बदलण्याची गरज नाही, तर तुम्हाला तुमची जीवनशैली आणि दिनचर्या बदलणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना आयुर्वेदिक औषध घेत असताना माहीतच नाही की आपण काय पाळलं पाहिजे. जर हे केलं नाही आपण, तर तुम्ही अनेक आयुर्वेदाचार्य बदलले काय, डॉक्टर बदलले काय, औषधं बदलले काय, तुम्ही रोगातनं मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठी मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये 7 अशा काही गोष्टी, जर तुम्ही आयुर्वेदिक औषध घेत असाल, इवन मी म्हणतो कोणतीही औषधं घेत असाल, जर या 7 गोष्टीचं पालन काटेकोर पद्धतीनं जर केलं तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आजारातून कायमचे मुक्त होऊ शकता. तर काय आहेत ह्या 7 गोष्टी? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा. काय आहेत या 7 गोष्टी? तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लवकर जेवा आणि लवकर उठा. बऱ्याच वेळाला आपल्याला 11 वाजतात जेवण करायला संध्याकाळचं, पण साहजिकच आहे सकाळी उठू वाटेल का? नाही. 7 ते 8 वाजता सकाळी उठायला. या दोन्हीही कारणामुळे तुमचा ॲसिड रिफ्लक्स म्हणजे पचनशक्ती अगदी खराब होते आणि खराब झाल्यामुळे साहजिक आहे चांगलं पित्त शरीरामधलं बिघडून वाईट पित्तामध्ये रूपांतरित करतं आणि याच्यामुळे तुमचे जे काही औषधं घेतात हे पचायला सुद्धा अडचणीचा भाग येतो. दुसरं आणि महत्त्वाचं सगळ्यात काय आहे, तर प्रत्येकाने डिटॉक्स पेय सकाळी रोज उठल्यानंतर घेतलं पाहिजे. अगदी लिंबू पाण्यापासून सुरुवात केली तरी चालू शकते. मी बऱ्याच रुग्णांना असं सांगतो की 7 दिवस आहेत आपल्याकडे, तर जी आपली खायच्या फळांची झाडे आहेत, जसं चिक्कू आहे, आंबा आहे, बेल आहे, तर अशा पानांचं रोज एक सेवन निदान 3 ते 4 पानं तर करायचं. तर ते कसं करायचं? बेलाची पानं घ्या किंवा आंब्याची पानं घ्या किंवा डाळिंबाची पानं घ्या किंवा आपण जो कागदी लिंबू म्हणतो किंवा आंबट लिंबू म्हणतो त्या लिंबूची पाने घ्या. स्वच्छ धुवून घ्या. लहान पानं असतील तर 7 ते 8 प्रमाणात घ्या. आंब्यासारखं मोठं पानं असेल तर एकच पान घ्या. स्वच्छ धुवून डायरेक्ट चावून सगळा इतका की त्याचा रस पूर्णपणे जाईल, असं हे डिटॉक्स पेय तुम्ही रोजच्या रोज घेतलं पाहिजे. तिसरा आणि महत्त्वाचा नियम, एकदा का लवकर उठला, डिटॉक्स पेय घेतलं, तर तिसरा आहे चालायला सुरुवात करा. किती वेळ? तर बरेच लोक म्हणतात ते 40 ते 45 मिनिटं तरी कमीत कमी तुम्ही चाला. कुणी ठरवला हो हा वेळ? आयुर्वेदात काय असं हे सांगितलंय? वेळेबद्दल कुठंही आयुर्वेदात सांगितलेलं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, कपाळावरती घाम येईपर्यंत व्यायाम केला पाहिजे. हा साधा नियम आयुर्वेदामध्ये सांगितला. जोपर्यंत तुमच्या कपाळावरती घाम येत नाही तोपर्यंत तुमचा व्यायाम हा व्यर्थच म्हणायला काय हरकत नाही. दुसरा आहे प्राणायाम करा. प्राणाचं आयमन म्हणजे काय? श्वासाची गती कमी जादा करणे. तर तो व्यायामसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामुळे ब्रेन रिलॅक्स होतो, मन शांत व्हायला सुरुवात होते. म्हणून चालण्याबरोबर प्राणायामांची सुद्धा गरज आहे. पुढे काय करायचं आहे, तर आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित करायच्या आहेत. जर आपण नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळ जेवण याच्या वेळा जर निश्चितपणे पाळत नसू, तर पुन्हा आपला चांगलं पित्त बिघडून वाईट पित्तामध्ये रूपांतर होतं आणि जे काही औषधं तुम्हाला चालू असतील तर ते तुमच्या शरीरावरती लागू होण्यास जवळपास दुप्पट-तिप्पट प्रमाणात कमी येतात. यासाठी तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या निश्चित पाहिजे. माझ्या मते तुम्ही सकाळी भरपेट जेवा, दुपारी फळ खावा ताजं, रोज एक तरी खाल्लं पाहिजे आणि संध्याकाळी अर्धपोट जेवण करा. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची दिनचर्या जर ठेवली आणि आहाराचं मॅनेजमेंट जर ठेवलं, तर तुमचा अग्नी जो आहे तो प्राकृत राहतो आणि आयुर्वेदानं सुद्धा म्हणलंय की प्रत्येक रोगाचं कारण हे अग्निमांद्यातूनच सुरू होतं, म्हणजे पचनशक्ती कमी झाल्यामुळे सुरू होतं. तर यासाठी 2 ते 3 वेळा जेवणाच्या पद्धती आणि तोही वेळेत पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचा बाब आहे. पुढचा आणि महत्त्वाचा आहे पाणी. मी अनेक व्हिडिओमध्ये आणि अनेक लोकांना मी सल्ला देतो, की तुमचं जे वजन आहे, तर 1 किलो वजनाला 50 ml पाणी, म्हणजे उदाहरणार्थ काय, असं गृहीत धरूयात की तुमचं 20 किलो वजन आहे. 50 ml न किती झालं, तर 1 लिटर कमीत कमी तुम्ही पाणी प्यायलाच पाहिजे. जर तुम्ही 70 किलोचे आहात, तर तुम्ही 3.5 लिटर पाणी हे प्यायलाच पाहिजे. आणि 100 किलोचे आहात, तर 5 लिटर पाणी हे तुमच्या पोटात डेली जायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये काय, की बऱ्याच लोकांना वर्षा जल, जे मी बऱ्याच वेळा सांगतो लोकांना, विहिरीचं जल किंवा झऱ्याचं जल हे अवेलेबल होऊच शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, की जितकं पाळता येईल. राजस्थानचं मला कौतुक सांगावंसं वाटतं, की मी एकदा राजस्थानमध्ये एका खेड्यात गेलो होतो. तर त्यांचं स्लॅबचं घर होतं आणि खाली एक तळघर होतं. त्या तळघरात पूर्ण टाकी होती आणि जेवढं काय पावसाळ्यात पाणी पडतं त्याचं, तेवढं सगळं त्या स्लॅबवरचं पाणी त्या तळघरात जातं. म्हणजे पावसाळ्यातच ते अशी योजना करतात पिण्याच्या पाण्याची, की वर्षभर त्यांना ते पाणी पुरेल आणि ते इतकं टेस्टी आणि सुंदर लागतं. विशेष म्हणजे वर्षा जल म्हणजे पावसाचं जे पाणी आहे, सुरुवातीचं सोडलं आणि मधल्या पावसाचं जर पाणी आपण घेतलं, तर त्याला कीड ही विशेष करून लागत नाही. तर असं तुम्हाला काही करता आलं तर अतिउत्तम आहे. नसेल तर बऱ्याच वेळा मृत पाणी पिण्याची सवय अनेक लोकांना लागली. म्हणजे काय, फिल्टर याच्यामध्ये सगळे चांगले घटक बाजूला केले जातात आणि फक्त पाणी किंवा लिक्विड त्याच्यामध्ये राहतं. पाणी हा सोर्स आहे मिनरलसाठी. म्हणजे काय, जीवनावश्यक असे काही घटक आहेत, की आपल्या पाण्याच्या मार्फतच शरीरात जातात. तर ते जीवनावश्यक घटक कमी झाल्यामुळे बऱ्याच लोकांना या मिनरलची डिफिशियन्सी जाणवून हाडं ठिसूळ होणं किंवा लोहाचं प्रमाण कमी पडणं, अशा अनेक गोष्टी होतात. म्हणून पाणी ही तुमच्या दिनचर्येत फार महत्त्वाची आणि आवश्यक असणारी बाब आहे. त्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. सगळ्यात पुढची आणि महत्त्वाचं दिनचर्येमध्ये पाळण्याची गोष्ट आहे ती म्हणजे भूक लागल्याशिवाय जेवूच नका. बऱ्याच वेळा काय होतं, की वेगवेगळ्या कारणामुळे आपलं चांगलं पित्त हे दूषित होतं आणि दूषित झाल्यामुळे ते शाखागत म्हणजे रक्तात येतं आणि रक्तात आल्यामुळे पोटातला अग्नी हा मांद्य होतो आणि अशाच ह्याच्यामध्ये आपण न भूक लागता सुद्धा हेवी म्हणजे खूप जड असणारे पदार्थ खातो आणि ते अपचित होतात आणि तसेच्या तसे शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि त्याचा एक आम किंवा चिकटा शरीरामध्ये तयार होतो आणि त्याच्यामुळे वाताची वृद्धी, कफाची वृद्धी आणि साहजिक आहे पित्ताची, म्हणजे तिन्ही दोष वाढतात आणि वेगवेगळे आजार तयार करतात. याच्यामुळे तुम्ही जे काही घेत आहात आयुर्वेदिक औषध किंवा कोणतंही औषध हे लागू पडतच नाही किंवा इतक्या कमी प्रमाणात. मी अशी लोकं बघितलेत 30-30 वर्षे कॅल्शियम खातात, पण केव्हाही चेक करा डिफिशियन्सी आहेच. डिफिशियन्सी कुठं नाही. मग तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम गेलं कुठं? तर त्याचं कारण दडलंय हे तुमच्या दिनचर्येमध्ये. ती जर सुधारली तर तुम्ही जे काही खाताय त्याच्यातही कॅल्शियम आहे. जसं गव्हात कॅल्शियम आहे, ज्वारीत कॅल्शियम आहे, फळात कॅल्शियम आहे. कशात कॅल्शियम नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये कॅल्शियम आहे. पण तुम्ही जर त्या पद्धतीनं जर पाळलं नाही, तर तुमचं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन होणारच नाही. मग तुम्ही वरून घेतलं कॅल्शियम काय आणि वेगळ्या पद्धतीने घेतलं काय? तर ते शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे का? नाही. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं घेत असताना ह्या मी सांगतोय हे सर्व नियम जर तुम्ही पाळत काटेकोरपणे असाल तर आणि तरच औषधं चांगल्या पद्धतीनं लागू पडतात. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा 7वा नियम आहे तो म्हणजे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही लंघन करा. मी उपवास शब्द वापरत नाही, कारण उपवास म्हणलं की शाबू बटाटा आला आणि बऱ्याच लोकांना तळलेले सगळे गोष्टी खाण्यासाठीच उपवास केला जातो, असं एक गैरसमज झालेला आहे आणि कुठल्या ना कुठल्या धार्मिक नावाखाली उपवास लोक करतातच. पण आयुर्वेदामध्ये लंघन हा विषय पुढे मांडलेला आहे. लंघन म्हणजे काय, की अल्प आहार घेणे, पूर्णपणे बंद नाही, अल्प आहार. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लिक्विड स्वरूपाचा आहार आयुर्वेदानं रेकमेंड केलेला आहे. लिक्विड स्वरूप म्हणजे काय, जसं ताज्या फळांचे ज्यूस असतील त्याच्यामध्ये दूध किंवा कोणताही पदार्थ न घालता. दुसरा आहे की वेगवेगळ्या वनस्पतींचे किंवा भाजीपाल्यांचे रस असतील किंवा प्लेन देशी गाईचं दूध असेल, ताक असेल. तर असा जर पद्धतीनं तुम्ही लंघन केलं तर औषधं हे 20 पट जादा पद्धतीनं तुमच्यावरती काम करायला लागतात आणि फार कमी वेळेत तुम्ही समूळ रोगाचा नाश करू शकता. यासाठी हे 7 नियम महत्त्वाचे आहेत.
पुन्हा एकदा मी सारांश स्वरूपात सांगतो. हे 7 काय करा, लवकर जेवा, लवकर उठा. दुसरं आहे डिटॉक्स पेय कोणती ना कोणती घेत राहावा. तिसरं आहे कपाळाला घाम येईपर्यंत व्यायाम करा. चौथा आहे जेवणाच्या वेळा आणि प्रमाण निश्चित करा. त्यासाठी सकाळी भरपेट, दुपारी फळ आणि रात्री अर्धपेट जेवण करा. 5वं पाणी योग्य मात्रेमध्ये वजनाला अनुसरून घेत राहा. 6वं भूक लागल्याशिवाय जेवूच नका आणि 7वं आहे आठवड्यातून किमान एकदा तरी लंघन करा.